नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची आणि गावाकडची खास अशी शेंगदाण्याची पोळी. साहित्य कमी आणि करायलाही सोपी अशी शेंगदाण्याची पोळी. सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे निवडून छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यावर आपण याला गार करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता कणिक मळण्यासाठी एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला मळून घ्यायचे. कणिक आपल्याला थोडंसं सॉफ्ट मळायचे आहे. जास्ती घट्ट नाही आणि जास्ती सैलही नाही. अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे. आता कणिक मळून झाल्यावर यामध्ये थोडंसं तेल घालून आपण याला एकजीव करून एक 15 ते 20 मिनिटे याला आपण बाजूला ठेवूया. झाकण घालून आपण याला बाजूला ठेवूया. आता गार झालेले शेंगदाणे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण हाताने याचे साल काढून घेऊया. साल काढून झालेले शेंगदाणे आपण आता मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये खिसलेला गूळ आणि थोडंसं चवीसाठी जायफळ घालायचे आहे. आता आपण याला मिक्सर करून घेऊया. सारण आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे. आता आपण जे कणिक तयार केले आहे त्या कणकेला छान असं एकजीव करून याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. आता हे गोळे तयार झाल्यावर आपण एक गोळा घेऊन त्याला थोडंसं पिठामध्ये घोळून छान अशी पुरी लाटून घेऊया. यामध्ये आपल्याला आता जे आपण शेंगदाणे आणि गुळाचे सारण केले आहे ते यामध्ये आपल्याला भरायचे आहे. आपण जसे पोळीचे सारण भरतो तशाच पद्धतीने आपल्याला हे शेंगदाण्याचे सारण यामध्ये भरायचे आहे आणि हलक्या हाताने प्रेस करत करत याचा आपल्याला गोळा बनवायचा आहे. गोळा बनवून झाल्यावर थोडंसं आपल्याला याला प्रेस करायचे आहे आणि पिठामध्ये घोळून आपल्याला याला हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेऊया. आता गरम तव्यावरती थोडंसं तेल घालून त्यावर आपल्याला पोळी भाजून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला पोळी भाजून घ्यायचे. थोडंसं तेल घालून आपण एक साईड भाजून झाल्यावर याला आपण दुसऱ्या साईडनी पण भाजून घेऊया. छान अशी दोन्ही साईडने आपल्याला खरपूस ही पोळी भाजून घ्यायची आहे. 8 ते 10 दिवस ही पोळी आरामात टिकते. ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही ही पोळी घेऊन जाऊ शकता. हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि आपली एनर्जीही छान राहते. अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला छान असे खरपूस पोळी भाजून घेऊया. तयार आहे आपली शेंगदाण्याची पोळी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ही पोळी तुम्ही चहासोबत दुपारच्या स्नॅक्ससाठी खाऊ शकता.